नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. जसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की 75,000 जागांची ही जी भरती आहे तर ती होणार आहे आणि आगामी ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकी होणार आहे त्याच्या अगोदर अख्ख्या महाराष्ट्रभर जे आहे तर तो नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. आणखी एक जाहिरात आलेली आहे. GMC पुणे यामध्ये जवळपास 354 पदाची जाहिरात आलेली आहे. 354 पदं. आता जी नांदेडची परीक्षा झाली, संभाजीनगरची 25 तारखेला आहे. कालच आता मुंबई GMCची देखील आलेली आहे. ठाणे GMCची कदाचित येणार नाही, कारण ठाणे महानगरपालिकेच्याच एवढ्या जागा भरलेल्या आहेत. तर ती येईल न येईल कदाचित ते सांगता येणार नाही. पण बाकी महाराष्ट्रातील सगळ्या ज्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत तर तिथे ही भरती येणारच आहे. टप्प्याटप्प्याने होईल. पण सध्या आता पुणे GMCची जी जाहिरात आलेली आहे 354 पदासाठी आहे. यामध्ये कोणकोणती पदं आहे, पात्रता काय आहे आणि पगार काय आहे, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला डिटेल माहिती मिळणार आहे. तत्पूर्वी आपली जी संभाजीनगर आणि नांदेडसाठी आपण जी बॅच सुरू केली होती त्याला अख्ख्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि नांदेडचे विद्यार्थी तर खूप सॅटिस्फाईड आहेत, कारण की जे आपण यामध्ये शिकवलेलं आहे कन्सेप्च्युअलाइज आणि PYQ जवळपास तेच आलेले आहे. म्हणून तुम्ही देखील जर पुण्याच्या GMCची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ कोर्स आहे हा अत्यंत महत्त्वाचा, इम्पॉर्टंट आहे. आणि फीस फक्त किती, 199 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला मी स्वतः शिकवलेल्या ग्रामर, व्होकॅब आणि कॉम्प्रिहेन्शन या तिन्ही गोष्टी आणि PYQ जे आहे तर ते दर्जेदार यामध्ये आहे. तसेच संपूर्ण विषयाच्या नोट्स, PYQ सिरीज आणि टेस्ट सिरीज सगळं काही तुम्हाला फक्त आणि फक्त 199 मध्ये मिळणार आहे. जर तुम्ही याचा फॉर्म भरणार असाल तर तुम्ही नक्कीच या कोर्सला कन्सिडर करू शकता. चला आता बघूया हे जे पत्रक आहे तर हे पत्रक आलेलं आहे पुणे GMC भरतीच्या संदर्भातलं. ना आता हे बोर्डवरती कदाचित तुम्हाला थोडंसं दुसरं दिसू शकतं, पण घाबरू नका. मी तुमच्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही सगळी माहिती जी आहे तर ती अपलोड करत असतो. तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते जॉईन करून घ्या. चला आता यामध्ये सगळ्यात पहिलं जे पद आहे ते गॅस प्लांट ऑपरेटर आहे. वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 आहे. एक पद आहे. दुसरं आहे भांडार सेवक 15,000 ते 47,600, त्याचं देखील एक पद आहे. 10वी-12वी वरतीच हे पद आहेत. ठीक आहे, त्यामुळे खूप काही विशेष तशी चिंता करायची गरज नाहीये. ठीक आहे. दुसरं जे नंतरचं जे पद आहे ते आहे प्रयोगशाळा परिचर मध्ये एक आहे 47,600, तेच पद आहे. दवाखाना सेवक जे पद आहे तर ते देखील 15,600 ते 47,600, याचे 4 पद आहेत. किती? 4 पद आहेत. ठीक आहे. संदेश वाहक जे आहे तर त्यांचे जवळपास 2 पदं आहेत. बटलर जे आहे बटलरची 4 पदं आहेत. माळी 3 पदं आहे. ठाण्याच्या महानगरपालिकेच्या भरती देखील आहे, मुंबईच्या देखील आहे, नांदेडला देखील होतं आणि हे पद छत्रपती संभाजीनगरला देखील होतं. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या GMC साठी हे पद असणारच आहे. 10वी-12वी पास. स्वयंपाकी सेवक 8 पदं आहेत. प्रयोगशाळा सेवक जे आहे तर त्यांची 8 पदं आहे. 15,000 ते 47,600 पगार आहे. नाभिक जे आहे, नाभी पद जे आहे तर हे इथे किती, 8 पदं आहेत. सहाय्यक स्वयंपाकी जे आहेत तर ते 9 पदं आहेत. देन हमाल जे आहेत तर यांची 13 पदं आहेत. देन रुग्णवाहक जे आहे, स्ट्रेचर वगैरे किंवा व्हीलचेअर वगैरे त्याच्यासाठी तर त्यांची 10 पदं आहेत. एक्सरे टेक्निशियन ज्यांचा DMLT म्हणा किंवा 12वी सायन्स झालेला आहे आणि एक्सरे टेक्निशियनचा कोर्स झालेला आहे, खूप चांगल्या जागा आहेत. जर तुम्ही ठाणे, पुणे महानगरपालिकेच्या भरत्याचा जर विचार केला आणि GMCचा जर विचार केला तर जवळपास कमीत कमी 1,000-1,200 पद सर्व याचे मिळून ते मिळणार आहे. म्हणून एक्सरे टेक्निशियनसाठी खूप महत्त्वाची ही आहे. यामध्ये 15 जागा आहेत. शिपाई जे आहे तर शिपाईची 2 पदं आहेत. देन आणखी पहारेकरी जे आहेत पहारेकरीची 23 पदं आहेत. 15,000 ते 47,600 पगार आहे. पहारेकऱ्यांसाठी थोडीशी शारीरिक चाचणी देखील होत असते, म्हणजे हाईट, वजन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या चेक केल्या जातात. देन चतुर्थ श्रेणी सेवक जे आहेत तर त्यांचे 36 पदं आहेत. देन आया जे आहेत, आया जवळपास 38 पदं आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील आया ज्या आहेत तर त्यांचं खूप जास्त पद आहे. प्रसाविका जे पद आहेत तर त्यांचे जवळपास 200-250 पद आहे. जवळपास सारखंच काम असतं ते. तर 10वी पास वरती हे पद आहे. अप्रतिम असं हे आहे. देन कक्षसेवक जे आहे, कक्षसेवक म्हणजे कोण, वॉर्ड बॉय. ठीक आहे.
अगदी सिंपल काम आहे. 10वी 12वी पासवरती डॉक्टरच्या समोर जायचं, जे काय असेल ते करायचं, 2, 2:30, 3 वाजेपर्यंत काम आपलं मस्तपैकी आरामशीर ड्युटी, संध्याकाळी घरी. 168 पदं आहेत वार्ड बॉयचे. 10वी आणि 12वी पासचे विद्यार्थी असाल तर तुम्ही नक्कीच या भरतीचा फायदा घ्या. 354 अशी टोटल पदं यासाठी आलेली आहेत ना. आता ही पदं जी आहेत या पदांचा अभ्यास कसा करायचा आहे, तर अभ्यास जो आहे तर यामध्ये जसं बाकीच्या जीएमसीचा आहे त्याच पद्धतीने आहे. पेपर जो आहे तो तुमचा जो पेपर आहे तर तो 200 मार्काचा होणार आहे. किती? 200 मार्काचा पेपर होणार आहे. यामध्ये तुम्हाला 4 विषय आहेत. कोणकोणते? मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता, अंकगणित आणि एकूण तुमचे 200 मार्काचा पेपर होणार आहे. मराठीला तुम्हाला 25 प्रश्न 50 मार्क, इंग्रजीला 25 प्रश्न 50 मार्क. आपला जो कोर्स आहे त्यामध्ये डिटेलमध्ये अगदी तुम्ही या अगोदर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी नसेल केली तरी ही अगदी झिरो फोडून तुम्ही इंग्रजीमध्ये मास्टर बनू शकता. अशा पद्धतीने हा कोर्स बनवलेला आहे. सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न 50 मार्क आहे. बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 मार्क आहेत. तर अशा पद्धतीने 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. सेक्शन वाईज असणार आहे. आता यासाठी कालावधी जो आहे तर तो 2 तासाचा असणार आहे. म्हणजे T20 खेळायचं आपल्याला. 120 बॉलमध्ये 200 रनचं टार्गेट आहे आणि आपल्याला कमीत कमी 165 प्लसचं जे आहे तर ते टार्गेट ठेवायचं आहे. मुंबई महानगरपालिका असेल किंवा GMC असेल किंवा पुणे जे असेल तर इथे संख्या जी आहे तर ती थोडीशी जास्त येऊ शकते. म्हणून कदाचित हा जो आहे 165 न लागता 170 किंवा 72 प्लस जर तुम्ही टार्गेट ठेवलं आतापासूनच तर अभ्यासाचं म्हणजे तुम्हाला नियोजन करता येईल आणि आपल्याला कुठपर्यंत अभ्यास करायचा हे देखील कळेल. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या त्या मित्रासोबत ज्याचं 10वी 12वी पास झालेलं आहे आणि बेरोजगार आहे. एक संधी, शेवटची संधी असेल काही लोकांची. ही संधीसाठी तुम्ही शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही जर दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील तर मला विचारू शकता. आणि हो, आपला जो कोर्स आहे तो देखील तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.